दिवशी मी एकटा ऑफिस मध्ये नव्हतो, ते सुदर्शन सर पण ऑफिस मध्ये होते. तो खरंच नव्हतो आलो मी. त्या दिवशी आपल्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम होता ना, आणि त्याच दिवशी बाबा ऑफिसला आले होते. मला चांगलं आठवतंय काकी. मी चाललो होतो खरं मित्राकडे. जाता जाता वाटत मग मी ऑफिसला एक चक्कर मारली. बच्चू, हॅलो ताई, मला जरा बोलायचं तुझ्याशी. बच्चू, मला आधी सांग, तू आहेस कुठे? गेल्या 2-3 दिवसात तू ऑफिसला पण आला नाहीस. अगं ताई, मी विचार करत होतो. मला वाटतं कावेरी म्हणते ते बरोबर आहे. काय, जोवर खरा गुन्हेगार सापडत नाही ना, तोवर नैतिक दृष्ट्या आम्ही ऑफिसमध्ये असणं बरोबर नाहीये. म्हणून मी ऑफिसला येत नव्हतो ना. बच्चू, आणि यापुढेही येणार नाहीये. अरे काय बोलतोयस? आणि हे सगळं संपलं ना की मी गावाला निघून जाणार. ताई बच्चू, तू तरी असं बोलू नकोस रे. राजवर्धन गेला, कावेरी गेली, मी काय करायचं एकट्याने? मला कोणाचा आधार आहे सांग ना. ताई, तुझं बरोबर आहे, पण बच्चू, तू ना नात्याचा ना गोत्याचा, तरी तुम्हाला किती जीव लावलास रे. आपलं रक्ताचं नातं नसलं तरी मी कायम तुला माझा धाकटा भाऊच मानलंय. आता मला तुझी खूप गरज आहे बच्चू. तू नेहमी मला आधार दिलायस, माझ्या पाठीशी उभा राहिलायस, मला कधी कुठले प्रश्न विचारले नाहीस, कधी माझा शब्द पडू दिला नाहीस. प्लीज बच्चू, तू तरी माझी साथ सोडू नकोस. तुझ्या आवडीचं पिठलं केलंय, सांग कसं झालंय खाऊ. कसं आहे? छान झालं. हो ना, मला इतकं टेन्शन आलं होतं तुला सांगू. चला याला चव पण नाहीये. तू कधीपासून खोटं बोलायला लागलास? काकूंनी शिकवलं. माणसाचं मन दुखावलं, त्यांना जपावं. म्हणून म्हटलं मी छान झालं. आणि मी असं म्हटलं म्हणून किमान तुला बरं तरी वाटलं नाही? आयुष्यात एका माणसाची सवय झाल्यावर ती सवय काढून टाकणं किती कठीण होऊन बसतं रे. ज्याने आपल्याला बदललं, कसं जगायचंय ते शिकवलं, तीच व्यक्ती जर आयुष्यात नसेल त्याचा काय अर्थ? बरोबर आहे तुझं. मी ऑर्डर करते काहीतरी बाहेरून. नाही नको, ऑर्डर नको करूस. त्यापेक्षा आपण बाहेरच जेवायला जाऊया. आपल्याला चेंजची गरज. मी आलोच.
ही का फोन करते आता? नाही, मी राजला हिच्या बरोबर बोलू देणार नाही. सगळा मूड स्पॉइल करते ही. निघूया. हो, चल. हा नेहमीचा प्रॉब्लेम झालाय. पाणी येणार नाहीये तर हे आदल्या दिवशी सांगतात ना सोसायटीच्या माणसांना, का ते नाहीच? अरे तू काय कुठे चाललायस एवढ्या घाईत? आणि मला सांगायचं असतं, मी नाश्त्याचं काहीतरी बघितलं असतं. इट्स ओके, मला जरा घाई आहे. अरे पण चाललायस कुठे एवढ्या घाईत? म्हणजे काही काम आहे का? असं समज की काकूंना आणण्यासाठी चाललं. म्हणजे तू बुवा घरला चाललायस? नाही, माहेरच्या चहाच्या ऑफिसमध्ये चाललं. काकू म्हणाल्या होत्या ना की जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत त्या परत येणार नाही. त्याला शोधायला चाललोय असं समज. आणि इतरांच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा त्याला स्वतःच शोधलं पाहिजे असं मला वाटतंय. जोपर्यंत काकूंना इथे आणत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि काकूंशिवाय हे घर मला खायला उठतं. रात्रभर विचार करते मी बच्चू. काय करावं सुचत नाही मला. असा एक धागा सापडत नाही ज्याच्यावरून आपण त्या माणसापर्यंत पोहोचू शकू. हे नक्की कुणी केलंय काहीच कळत नाहीये. ज्याने कोणी हा प्लॅन केलाय ना तो फुलप्रूफ आहे. कावेरीला अडकवण्याचा फुलप्रूफ प्लॅन. पण कावेरीला अडकवावं असं कुणाला वाटलं असेल आणि का? काय करावं काही सुचत नाही बच्चू. डोकं भणभणायला लागलंय माझा विचार करून करून. काही आपण आहे ना चुकलो. आपण स्टाफ रूम मध्ये पण आहे ना सीसीटीव्ही कॅमेरा लावायला हवा होता. म्हणजे कुणी केलं नाही आपल्याला लगेच कळलं असतं. अरे पण बच्चू आपणच डिसिजन घेतला होता ना की स्टाफ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज लावायचे नाहीत. कारण आपला स्टाफ वरती विश्वास आहे. आपण कॅमेरे फक्त मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये लावले. तिकडे जर काही घटना घडली तर उद्या आपल्याला इन्शुरन्स क्लेम करताना ते फुटेज उपयोगी पडेल म्हणून. हो ते पण आहेच. May I come in? रत्नमाला मॅडम. राज अरे काय करतोयस असं? अरे माहेरचा चहा तुझाच आहे. इकडे यायचा तुला पूर्ण हक्क आहे. त्याच हक्काने मी इथे आलो. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की काकूंना अडकवणारा माणूस सापडला? नाही सापडला ना? तू मला वचन दिलं होतंस की खरा गुन्हेगार तू शोधून काढशील. सापडला खरा गुन्हेगार? राज अरे आम्ही खरंच प्रयत्न केला. सगळ्यांची चौकशी केली. सगळं केलं. काय करावं काही कळत नाही. हे बघ ज्या दिवशी ज्याने कोणी ती फाईल अपडेट केली ना त्या दिवशी ऑफिसमध्ये फक्त आपले ते अकाउंटंट होते पाचपुते. आणि कोणी नव्हतं. हा हे असं म्हणाले की त्या दिवशी सुदर्शन ऑफिसमध्ये येऊन गेला. सुदर्शन तर नाही म्हणाला मी फोन केला तेव्हा. आणि तू का करेल ना हे सगळं? असं तुला वाटतंय आई? तू काकाला विचारलंस तो खरंच इथे आला होता का? आला होता तर का आला होता? त्याने हे सगळं केलंय का? करेक्ट आहे. तर तू म्हणशील की हे सगळं त्याला विचारायची काय गरज आहे? ते आपलेच आहेत.
तुझा विश्वास आहे त्यांच्यावर. नाही, असू दे असू दे, तुझ्याच्याने नाही होणार त्यांना विचारणं. तुझं नात्यांना जपणं आडवं येईल. तू सांभाळत बस, सगळ्यांचं मन सांभाळत बस. मला नाही सांभाळायचंय. तुझ्या पद्धतीने विचारून झालं, आता मला माझ्या पद्धतीने विचारू दे. आज दिवसभरात तो गुन्हेगार तुझ्या समोरच आहे आणि काकू उद्या माहेरच्या चहामध्ये असते. सासूबाई, माझ्या पोरीला एक शब्द बोलू नका सांगून ठेवतो. तो काय बोलायचं ना? हा, तो मुंबईला जाऊन नाक कापून आली आणि डोक्यावर रोज जाऊन बसली इथं. आता इथं खाणं पिणं कोण करणार? 4 पैसे कमवत होती, तेव्हा पाठवत होती, तेव्हा घराचं भाडं तरी जात होतो. पण आता घराचं भाडं कोण भरणार? एक तर घराचं भाडं भरायला आपल्याकडे पैसे नाही, त्यात हिला पोसायचं. किती किती म्हणून मी एकटीने करायचं. तुम्ही कुठे काय करताय? काय करताय तुम्ही? हे सगळं आहे ना मी करतोय. हे सगळं जे काही चाललंय ना, हे माझ्या टपरीच्या उत्पन्नावर चाललंय, विसरू नका. जळणं मेले लक्षण ते टपरीचं उत्पन्न ते काय? हे छप्पर आहे ना म्हणून चाललंय. तुमच्या त्या टपरीच्या उत्पन्नात घर तरी घेता येईल का? हो, तुम्ही नका काळजी करू. मी बघतो काय करायचं ते. मी बघतो काय करायचं ते. तुमच्या आणि हिच्यामुळे हे घर सुद्धा जाईल. आम्हाला या व्याधीमुळे उघडा राहायची पाळी येईल. आई अगं, मी आता जनाला बोलवलंय. हिच्यासाठी स्थळ आणलंय त्यांनी. लवकरात लवकर उजून टाकूया हिला. ही ब्याज आता मला घरात नको आहे. मंगला आजी, नमस्कार. जन्या, बरं झालं बाबा वेळेवर आला. हे सुलभे, जा कुठल्या दरिद्री मूर्तावळी जन्माला आली ना ती पत्रिका घेऊन ये. म्हणजे ती पत्रिका पाहुण्याने दाखवून बघायचा कार्यक्रम नक्की करून टाकूया. काय तात्या? काय चाललंय हे सगळं? कुणाला बघण्याचा कार्यक्रम? आणि मला सांगा, मला न विचारता तुम्ही हा कार्यक्रम कसा काय करू शकता? मी करू शकते, कारण ही ब्याज आता मला घरात नको आहे. आई अगं, पण तू आम्हाला काहीच न सांगता कसं ठरवलंस? सांगितलं असतं तर दाराला काय पताके तोरणे लावले असतेस? गप्प बस. ये रे ये. आलो आलो. ज्या दिवशीपासून चेंजेस झाले आहेत त्या दिवशीपासून कावेरी मॅडमने दिलेल्या स्लिप्स चेक केल्या होत्या का नाही? सर, त्याच्यावर रत्नमाला मॅडमच्या सह्या होत्या. त्याच्यामुळे मला वाटलं की सगळं बरोबर असेल. मॅडमनी जरी सही केली असली तरी चेक करणं तुमचं काम आहे ना, का नाही चेक केलं? हो सर, माझं काम आहे. पण कावेरी मॅडमवर विश्वासच एवढा आहे की नको ती उत्तरं नको येता मला. अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट झाल्यावर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट चेक केलं होतं की नव्हतं? नाही सर. का नाही केलं? सर, ती आपण
वीकली चेक करतो. आपण वीकली चेक करतो? मी असताना आपण रेग्युलर चेक करायचो. हो सर, करायचो. कारण तेव्हा तुम्ही रोज डिटेल मागायचा. पण आदित्य सर रोज मागत नाही डिटेल्स. आदित्य सर मागत नाहीत म्हणून तुम्ही चेक करत नाही, याला काय अर्थ आहे? तुमचं काम तुम्ही चोख केलं पाहिजे, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? त्या सगळ्या मागे चूक तुमची आहे. तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर बँक स्टेटमेंट चेक केलं असतं तर दुसऱ्या अकाउंटला पैसे जमा झालेत हे लगेच लक्षात आलं असतं. चूक तुमची आहे, कळतंय का तुम्हाला? सर मला मान्य आहे मी चेक केलं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही ना की हे सगळं मी केलंय. सर बोलावलं तुम्ही? हो बोलावलं. मला ऑफिस मधल्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड हवेत. ऑफिशियली अनऑफिशियली सगळ्यांची कॉल लिस्ट हवी. कंपनीला सांगा की आमच्या कंपनीमध्ये असा घोटाळा झालाय म्हणून आम्हाला इन्फॉर्मेशन हवी. यांचा फोन सुद्धा कंपनीनेच प्रोव्हाइड केलाय, राईट? हो. यांची पण माहिती काढ. मला सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड हवेत. कंपनीच्या फोनवरून नॉन ऑफिशियली लोकांना ज्यांनी ज्यांनी फोन केले त्यांची वेगळी लिस्ट काढा. मला सगळ्यांची माहिती हवी. आउट. कावेरीच्या लग्नाची बोलणी करायची आहे ना? ए जन्या, तुझी हिम्मत कशी झाली रे इकडे यायची? हा? माझ्या मुलीसाठी स्थळ आणायची तुझी हिम्मत कशी झाली? एवढ्या दारू पिऊन गावभर पडलेला असतोस तू. अच्छा, हे तुझ्या ओळखीचं स्थळ आहे. कळली, लायकी कळली देती. हा चल मी. हे तात्या, लायकी काढू नकोस माझी. मी तुझ्या हातापाया पडायला आलो नव्हतो. ही आजी म्हणाली कावेरीसाठी स्थळ घेऊन ये म्हणून आलोय. मागच्या वेळेला हिच्यामुळे माझी नोकरी गेली होती. ते सगळं विसरून हिचं भलं करावं म्हणून मी इकडे आलो, तर तू मलाच बोलतोय? जन्या, आलास तसा परत जा, नाहीतर दारात आलेल्या माणसाचा अपमान व्हायचा माझ्या हातून. चल निघ. ए तात्या, जास्त शहाणपणा करू नकोस हा. आपली पण काहीतरी इज्जत आहे. ही आजी म्हणाली होती ना स्थळ आहे म्हणून आलो, कळलं का? अरे कुठलं स्थळ? इथे कुठलंही स्थळ नाहीये. मला माझ्या मुलीचं लग्न करायचं नाहीये. अरे मग काय घरात बसून तिला म्हातारी करायची आहे? हे बघ तात्या, नाही म्हणजे मुलगा चांगला आहे. हा, एक लग्न झालंय. पण बायको सोडून गेलीये. आता ती आता परत येणार नाहीये आणि एक वर्षभरात त्याचा डिवोर्स सुद्धा होणार आहे. त्यामुळे अगोदरच्या संसाराची काहीच जबाबदारी नाहीये त्याच्यावर. मला वाटलं की हे स्थळ कावेरीसाठी अगदी उत्तम आहे. अहो म्हणून तर आलो तात्या. सासूबाई काय हे? हो, हे असलं स्थळ निवडलं तुम्ही माझ्या पोरीसाठी? मग काय राजकुमार आणायला पाहिजे होता? एक तर मुंबई शेण खाऊन आले. गावात कोण लग्न करणार इथेशी? पुरे बस झालं. एक शब्द बोलायचा नाही माझ्या पोरी विरुद्ध. माझ्या पोरीची यात काही चूक नाहीये, कळतंय?